नमस्कार, किचन तडका मराठीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण झटपट होणारे आलू मसाला चीज टोस्ट सँडविच पाहणार आहोत. त्यासाठी आधी आपण ग्रीन चटणी करून घेऊयात. यासाठी कोथिंबीर, 2 मिरच्या, लसूण, एक छोटा तुकडा आल्याचा घ्यायचा आहे. नंतर यामध्ये 1 चमचा चाट मसाला आणि मीठ घालून घेऊया. नंतर यामध्ये मी आलू भुजिया एक छोटी वाटी घालून घेत आहे. आलू भुजिया घातल्याने सँडविचला टेस्ट चांगली येते आणि चटणीचा थिकनेसही वाढतो. आपण सँडविचला लागणारी भाजी तयार करून घेऊयात. यासाठी पॅनमध्ये तेल गरम झाले की जिरे टाकून घेऊया. नंतर चवीप्रमाणे हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो चांगला परतून घेऊया. मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घालून घेऊया. यामध्ये कोथिंबीर, थोडासा चाट मसाला घालून भाजी चांगली मिक्स करून घेऊया. आपली भाजी इथे तयार झाली आहे. सँडविचसाठी मी इथे हे साहित्य घेतले आहे. आपण ब्रेडला बटर लावून घेऊया. दोन्ही ब्रेडला छान बटर लावून झाले आहे. आता दोन्ही ब्रेडच्या साईड्सला आपण तयार केलेली हिरवी चटणी लावून घेऊया. यानंतर आपण तयार केलेली भाजी एका ब्रेडच्या स्लाईसला लावून घेऊया. भाजी थोडी जास्त ब्रेडला लावायची म्हणजे सँडविच टेस्टी लागते. नंतर थोडेसे चीज स्प्रेड करून घेऊयात आणि आपले सँडविच तयार करून घेऊन दोन्ही बाजूंना बटर लावून टोस्ट करण्यासाठी ठेवून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत आपण सँडविच भाजून घेऊया. हे पहा, आपले सँडविच एकदम क्रिस्पी झाले आहे. रंग पण सुंदर आला आहे. सँडविच मध्ये कट करून खाण्यासाठी तयार आहे. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी हे सँडविच खूप छान लागते. अगदी लहान मुलेही असे सँडविच आवडीने खातात. चटणीमुळे या सँडविचला एकदम भारीच टेस्ट येते. अशा प्रकारे सँडविच तुम्हीही नक्कीच ट्राय करून पहा. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.